धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप 2025चा जो पीक विमा आहे तो अद्याप देखील मिळालेला नाही। आपण जर पाहिले तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या विम्याचं वाटप जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आहे। मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो या विम्यापासून वंचित आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी आता न्यायालयात जाण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यासह रस्त्यावर आंदोलन करण्याचा देखील इशारा दिलेला आहे। नेमकं काय हे पीक विम्याचं प्रकरण आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा काय नेमकं विषय आहे 2025च्या पीक विम्याचा। नमस्कार, मी अनिल जगताप। गेल्या वर्षी राज्य शासनानं खरीप 2025 पासून एक नवीन पीक विमा योजना आणली, ज्या अंतर्गत केवळ पीक कापणी प्रयोगाआधारित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे। या अगोदर एकूण 4 ट्रिगरमध्ये नुकसान भरपाई दिली जात होती, मात्र यावर्षी ती केवळ पीक कापणी प्रयोगाआधारित दिली जाणार आहे। त्यामुळं यावर्षी पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यास अत्यंत उशीर होत आहे। अगदी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये इतकंच काय तर मराठवाड्यातल्या नांदेडसारख्या जिल्ह्याला देखील यावर्षी एकूण 92 महसूल मंडळापैकी जवळपास 85 महसूल मंडळाला 25 ते 37 हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 863 कोटी रुपये मिळाले आहेत। मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाही मिळालेला नाही। त्याचं कारण असं आहे की पीक विमा कंपनीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये जे एकूण 504 पीक कापणी प्रयोग झाले होते त्यापैकी 217 पीक कापणी प्रयोगावर ऑब्जेक्शन घेतलं होतं। जिल्हास्तरीय सुकाणू समितीनं 200 पीक कापणी प्रयोगासंदर्भातील जे ऑब्जेक्शन होतं ते दूर केलं होतं। मात्र 17 पीक कापणी प्रयोगासंदर्भातील ऑब्जेक्शनवर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडं यापूर्वीच बैठक झालेली आहे, मात्र त्याचा अद्याप निकाल दिला गेला नाही। आणि याच त्रुटीचा फायदा घेत पीक विमा कंपनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला अद्यापर्यंत 1 रुपयाचं देखील वाटप। किती शेतकऱ्यांनी हे अर्ज दाखल केलेले आहेत, किती विमा मिळणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना? धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी अर्थात खरीप 2025 मध्ये 2,66,000 शेतकऱ्यांनी एकूण 4,93,000 अर्जाद्वारे पीक विमा भरला आहे। शेतकरी केंद्र आणि राज्याचा हिस्सा मिळून ICICI लोंबार्ड या कंपनीला 130 कोटी रुपयाचा पीक विमा दिला गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या 161% इतका पाऊस झाला, प्रचंड पिकाचं नुकसान झालं, पीक कापणी प्रयोग झाले आणि त्याची जी एकूण आकडेमोड आहे ते पाहता धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जवळपास 600 कोटी रुपयाचा पीक विमा मिळणं अपेक्षित आहे। मात्र राज्य शासनानं 80-110चा फॉर्म्युला अवलंबलेला आहे। याचा अर्थ कंपनी या जिल्ह्यातलं नुकसान कितीही असलं तरी कंपनी केवळ 110% म्हणजे 130% जमा झालेले अतिरिक्त 13 कोटी 143 कोटी रुपये देणार आहे। कंपनीला यातून 1 रुपयाही राहणार नाही, उलट खिशातलेच 13 कोटी रुपये जातील या भीतीपोटी कंपनीनं ह्या न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून शेतकऱ्याला पीक विमापासून वंचित ठेवलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली, निवेदन दिले, काय नेमकं मागणी केली? माननीय अप्पर जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांची भेट घेऊन जर 4 मे पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा नाही मिळाला तर 5 मे रोजी हजारो शेतकऱ्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे। त्याचबरोबर न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून देखील कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या खात्यावर 15 मेच्या आत पैसे पडतील अशी व्यवस्था या ठिकाणी मी करणार आहे। ठीक आहे, आपण जर पाहिलं तर अगदी 15 मे पर्यंत जर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही जमा झाले तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यासह आंदोलन करू असा देखील इशारा अनिल जगताप यांनी दिलेला आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळतोय, मात्र धाराशिवमधील शेतकरी जो आहेत त्या विम्यापासून वंचित राहतात की काय, अशी परिस्थिती जी आहे ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।